आम्ही रील्स बघून ॲक्च्युली इकडे आलो होतो. आम्हाला केव्हापासून यायचं होतं. मी काय बोलतच नाही. बोल काहीतरी. मम्मी छान आहे. मम्मी बंद. मग आम्ही विचार केला डोसा खाऊ, तर डोस्याचं पण हॉटेल बंद. मग शेवटी आम्ही आता वडापावरती आलोय. हॅलो माय यूट्यूब फॅमिली. तर कसे आहात तुम्ही? आय नो मी खूप दिवसांनी ॲक्च्युली व्लॉग बनवते आणि हा जो व्लॉग आहे ना तो सुद्धा ॲक्च्युली खूप जुना आहे. तर ॲक्च्युली एक्झॅक्टली 2 महिन्याआधी आम्ही गेलो होतो त्रिमंदिर, जे की बोरिवलीमध्ये आहे. बोरिवली स्टेशन पासून फक्त 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती हे त्रिमंदिर आहे. इकडे येण्यासाठी तुम्हाला बोरिवली स्टेशन पासून 77 नंबरची ऋषीवन ही बस पकडायची आहे. ही बस तुम्हाला डायरेक्टली मंदिराच्या गेट पर्यंत आणून सोडते आणि इकडे आत प्रवेश करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची एंट्री फी वगैरे पे करावी लागणार नाहीये. तसेच हे मंदिर आठवड्याचे 7ही दिवस सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत ओपन असतं. आणि बघायला गेलं तर हे एक जैन मंदिर आहे. इकडे तुम्हाला महावीर भगवान सोबतच संतोषी माता, लॉर्ड कृष्णा, लॉर्ड हनुमान, लॉर्ड गणेशा अशा हिंदू देवी देवतांचे सुद्धा दर्शन करू शकता. आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे हे त्रिमंदिर समुद्र सपाटीपासून 300 फीट अशा उंचीवरती वसलेले आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली आणि लव्ह वन सोबत त्रिमंदिरला नक्की व्हिजिट करा. खरंच अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर असं हे मंदिर आहे. आणि इकडचं वातावरण सुद्धा इतकं शांततामय आणि पीसफुल आहे ना की इकडे आल्यावरती तुम्हाला खूप प्रसन्न आणि छान फील होईल. तुम्हाला आता जे समोर माउंटन आणि ट्रीज दिसत आहे ना ते आहे बोरिवली नॅशनल पार्क. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. तर हा आहे संजय गांधी नॅशनल पार्क. मंदिराच्या लेफ्ट साईडला तुम्हाला बोरिवली नॅशनल पार्कचा अर्धा भाग सुद्धा बघायला भेटेल. सो आता आम्ही आलो इकडे मंदिराच्या इकडे. तुम्ही बघू शकता जे हे पाठी आहे ते मंदिर आहे. आणि स्टेशनवरून बोरिवली स्टेशनवरून आम्ही बस पकडली आणि खूप 15 मिनटंच लागतात इकडे पोहोचायला. सो इझिली पोचलो आम्ही. आणि हे तुम्ही पाठी व्ह्यू बघू शकता. खूप छान असं व्ह्यू आहे इकडे. हे बोरिवली नॅशनल पार्क आहे इथे मागे. सो गर्दी वगैरे काहीच नाही आहे आणि खूप छान क्लायमेट वाटते. पाऊस वगैरे पडतो आहे. सो तुम्हीसुद्धा नक्की विजिट करा इकडे तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत. या मंदिरामध्ये सर्व देवांच्या मूर्ती आहे. गणपती आहे, महादेवची मूर्ती आहे आणि अजून कृष्णांची सुद्धा मूर्ती आहे. सो तो खूप छान आहे. एंट्री फी वगैरे काहीच नाही आहे, फ्री आहे. तुम्ही इकडे येऊ शकता. आणि शॉर्ट्स वगैरे काही गर्ल्स असेल ना तर त्यांनी शॉर्ट्स वगैरे वेअर करून अजिबात येऊ नका, कारण इथे अलाउड नाही आहे. सो तुम्ही जेव्हा इकडे याल तेव्हा ड्रेस वगैरे घालून या, म्हणजे वेअर करून या. नाहीतर इकडे ते लोक तुम्हाला एक दुपट्टा देतात म्हणजे गर्ल्ससाठी. सो ट्रेडिशनल या. आणि इथे पाठीवाटं बिल्डिंग्स वगैरे आहेत आणि अर्धा भाग तुम्हाला इथे नॅशनल पार्कचा दिसतो. सो खूप छान मंदिर आहे. आम्ही रील्स बघून ॲक्च्युली इकडे आलो होतो. आम्हाला केव्हापासून यायचं होतं. सो प्लॅन जमवला आम्ही कसं तरी करून. आणि खरंच या तुम्ही इथे विजिट करायला. पाऊस पडायला पाहिजे, पावसाचा वेट करतो आहे, मग अजून खूप छान वाटेल क्लायमेट. आणि मम्मी पण बऱ्याच दिवस कुठे फिरली नव्हती. सो म्हटलं या निमित्ताने मम्मीलासुद्धा कुठेतरी आपण आणूया फिरायला. सो यावरती ते इकडे खूप कमी पैशामध्ये तुम्ही इकडे येऊ शकतात आणि फॅमिलीसोबत येऊ शकतात, फ्रेंडसोबत येऊ शकतात. खूप छान आहे मंदिर, नक्की विजिट करा. असे व्लॉग करायला येऊ नका, नीट असं नाही मेडिटेशन. आता मी व्लॉग करेल, माझा व्लॉग लोक बघतील तेव्हा लोक इकडे येतील ना. मी व्लॉग यासाठी करते की तुम्हाला पण म्हणजे प्लेस कळेल आणि तुम्ही पण इकडे येऊ शकता. यासाठी करते, ना की लाईक शेअर आणि कमेंटसाठी. असे असतात काय काय कुस्के जण. मम्मी काय बोलतच नाही. बोल काहीतरी. मम्मी छान आहे. मम्मी छान आहे मंदिर आणि खूप प्रसन्न वाटलं बघून. सर्व मूर्ती एकदम छान आहे तिथे. एकदम शांत वाटते आणि एवढं छान बनवलं नाही म्हणजे मंदिर. खूप छान, म्हणजे प्लेस वगैरे पण खूप छान आहे. हवेशीर आहे पूर्ण आणि खूप शांत वाटतं. आणि खूप छान मंदिर एकदम बघूनच एकदम प्रसन्न, एकदम बघितलंच एकदम प्रसन्न वाटलं मंदिर. त्याच्यातलं नक्षीकाम पण खूप छान नक्षीकाम वगैरे केलंय. छान आहे. काहीच नॉलेज नाही पण ते काय बोलणार आहे, जे आम्हाला दिसले तेच आम्ही सांगितलं. नक्षीकाम खूपच छान आहे. बघून तुम्ही म्हणाल किती. अजून अर्धा कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे इकडे, म्हणजे अजून पण काहीतरी करताय. बट या तुम्ही येऊ शकतात त्या दरम्यान. आणि बस तुम्हाला लिटरली मंदिराच्या बाहेर पडतानाच ड्रॉप करते. सो तुम्हाला एक्स्ट्रा असं काही ऑटो वगैरे करून यायची गरज नाही आहे. 8477 ऋषीवन. आणि 10 मिनटं लागतात स्टेशनवरून. 10-15 मिनटं. लवकर 10 मिनटं.
10 मिनिटं. आता आम्ही निघतोय इकडून आणि माझ्याकडे दुपट्टा नव्हता म्हणून त्या वॉचमॅनने हा दुपट्टा दिला मला, तो त्याला रिटर्न करावं लागेल. आता इकडनं दादर चौपाटीला जाऊन देते. डोंट नो. सो फायनली आता आम्ही आलो आहे आमच्या बंधूंकडे, अथर्व बंधू. सो अथर्वकडे आलो आहे. इतक्या इयर्सनी आलो आहे आम्ही. अथर्व आहे ना, या 10 वर्ष झाली अजून आणि काय माहिती किती वर्ष झाली. मी तर आली होती, दोघी नव्हत्या आल्या होत्या. मग तेव्हा कधी माझ्या मैत्रिणी सो हा आत्ताच आलाय, 10 मिनिटं झाली स्कूलमधून आणि ह्याला वाटतं की मम्मी पकवते आहे की आम्ही येतोय आणि अचानक भयानक आम्ही सरप्राईज दिलंय. सो कसं वाटलं अथर्व सरप्राईज? एकदम मस्त आहे. बसमधून आलो, आम्ही कन्फ्यूज झालेलो नक्की कुठे जायचं. बट अथर्वला आम्ही व्हिडिओ कॉल केला आणि त्यांनी व्हिडिओ कॉलमध्ये सर्व आम्हाला ॲड्रेस सांगितला एक्झॅक्टली करेक्ट. सो आम्ही तसं फॉलो करत आलो आहे फायनली. आणि ही आमची मावशी. ही मावशीला पण एकदम शॉक, बाई दिवाळी मंडळी इकडे अचानक. ती कामावरून आली आहे माहिती आहे का, आता ती जाणार आहे रिटर्न आणि अथर्व असणार आहे फक्त. सो पार्टी पावभाजीची. खूप बरं वाटतं यार, एवढं ऊन होतं बाहेर. पाऊस आज बिलकुल नाही आहे. आम्हाला वाटलं पाऊस पडेल, मग पाऊस आहेच नाही आज. आता थोडंसं फॅन खाली येऊन एकदम रिलॅक्स वाटतं. सो चला आता थोडंसं फ्रेश वगैरे होतो आणि नंतर परत आपण ब्लॉग स्टार्ट करूया. प्लेट असेल ना ती बॉईलवरती असतं. 2 आण मग 3 किलो संध्याकाळी खाऊ. 3 आण 3. मग नक्की पावभाजी आणतायत की डोसा आणतायत? दोन्ही आण. अथर्वला जीपेचा पासवर्ड माहिती आहे. सेकंड जर असेल पावभाजी तर डोसा. बिर्याणी बघ, व्हेज बिर्याणी आहे का? डोसा पण आहे ना, फोन घेतलाय तू? मी फोन नाही घेतला. या लवकर, मी आतुरतेने वाट बघते डोस्याची. आम्ही तिथेच खाऊ चाप्टर. सो आता आम्ही इथे पार्टी करतो आहे. सो ॲक्च्युली काय झालं, ही लोक गेली होती पावभाजी आणायला बट हॉटेल बंद. मग आम्ही विचार केला डोसा खाऊ, तर डोस्याचं पण हॉटेल बंद. मग शेवटी आम्ही आता वडापाववरती आलो आहे आणि आता वडापाव वगैरे खातो आहे इकडे सगळे. बघा मस्तपैकी AC लावली आहे, AC ऑन करून एकदम थंड ह्याच्यामध्ये आम्ही खातोय. थंड ह्याच्यामध्ये गरम वडापाव खातो. थंड ह्याच्यामध्ये गरम वडापाव खातोय. पार्टी चालू आहे, इन शॉर्ट आमची पार्टी चालू आहे आता इथे, वडापाव पार्टी. समोसा चटणी पण दिली का त्याने? त्याच्यात लावूनच दिले. त्याला लावूनच दिले. चांगला असतो इकडचा वडापाव. मम्मी सगळं विचारते, तेल बिल चांगलं असतं ना, पाणी चांगलं यूज करतं ना. भटकत होतो. जाऊ दे, खा. या वडापाव खायला तुम्ही पण. टेस्टी आहे ना, गुड, छान आहे वडापाव. मार्क मिळेल. हा, ते शाळेत दाखवतात ना मार्क, आम्हाला पेपर दाखवतात चेकिंग लगेच करायला. घेतात पण. हा घेतात, दाखवतात एक लेक्चरसाठी. मग काय समजा मार्क कमी आले असतील का, सरांची चुकी झाली असेल, काउंटिंग पहिले घरी द्यायचे ना असे ना ग सोनू पेपर, ह्याला पण घरी नाही देत. असं मस्त गप्पांची मैफिल बसली आता, खाऊन वगैरे झालं आणि थोडंसं गप्पा मारतो. सो आता आमची वडापाव पार्टी झाली होती. आता इकडे आहे आईस्क्रीम पार्टी चालू. आईस्क्रीम खाणार आहे आता आम्ही आणि
हर्षू मावशी ऑफिसला गेली आहे. सो आता अथर्व आणि आम्हीच आहोत. अथर्वला पण 4 वाजता क्लासेसला जायचं आहे. सो आम्ही इकडनं 3-3:30च्या दरम्यान निघू आय थिंक. सो थोडा वेळ रेस्ट करून, कारण जायचं बिलकुल म्हणणे करत आहे. खूप रिलीफ वाटतं एवढं म्हणजे आलो आहे ना आता असं इतक्या दिवसांनी. अथर्वला ऑलमोस्ट आम्ही खूप 1 इयरनी भेटतो आहे. सो खूप छान वाटते आणि जायचं बिलकुल म्हणणे करत आहे. बट जावं लागणार कारण घरीसुद्धा खूप काम आहेत, पाणी वगैरेसुद्धा भरायचं आहे. सो आता आईस्क्रीम वगैरे खाऊ आम्ही आणि त्याच्यानंतर मी नेक्स्ट ब्लॉग चालू करेन. बसने जाऊ किंवा बाय ट्रेननी ते डिसाईड करू नंतरच. आधी खाऊन घेऊया. बस राहू दे. आता वेळ झाली आहे घरी जाण्याची. बस रडू नको शेंबुडाला. सो आता आम्ही निघतोय घरी जायला. आता वाजले दुपारचे 3 आणि इकडनंच चारकोपवरून बस आहे. सो आम्हाला बस पण खाली भेटेल आणि बसमध्ये बसायला सुद्धा भेटेल. सो हे एक चांगलं झालं. आणि अथर्व येतोय आम्हाला दाखवायला की कुठून बस वगैरे पकडायची, कारण इकडचे ना म्हणजे सर्व रस्ते आम्हाला सेमच वाटतात. सो कन्फ्युजिंग होते पूर्ण. सर्व रोड्स पण सेम दिसतात आणि काय माहिती नाही ना, इतक्या इयर्सनी आलो आहे. सो काय नॉलेज नाही आहे इकडच्या एरियाबाबत. सो हा येतोय आम्हाला ड्रॉप करायला आणि परत रिटर्न हा घरी येईल. सो आता आम्ही निघतोय. अथर्व आता तू कधी येणार आहेस आमच्याकडे ते सांग. मी दिवाळीत. सॉर्टेड आहे सर. त्यांना पुन्हा एकदा भेटू, पुन्हा एकदा तेव्हा सगळेजण एकत्र येतील विरारला. तुम्हाला तर माहीतच आहे. सो इथे आमची गोगोडाऊन रेडी झाली आहे स्कार्फ वगैरे बांधून निघायला. सो मम्मी वगैरे पण झाले रेडी, निघू. आणि बरं झालं आलो, एक निमित्ताने भेटलो तरी अथर्वला आहे ना, नाहीतर आम्ही रिटर्न घरी जाणार होतो. पण म्हटलं विचार केला तर आता आलोच आहे तर जाऊन येऊया. सो बरं झालं. अथर्व पण आला स्कूलमधून त्याच टायमाला आणि मावशी पण भेटली. सो झालं एक निमित्त इकडे यायचं होतं तर शेवटी आज योग आला तो. सो या आता आम्ही निघतो आणि हा ब्लॉग इथेच मी एंड करते, कारण ट्रेनला वगैरे गर्दी असेल तर मला पुढे कंटिन्यू करायला नाही मिळणार. सो तुम्हाला हा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल तर ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. येस, आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे. कीप सपोर्टिंग गाईज. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय 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 गाईज, बाय. निघालो आम्ही. पाऊस का नाही आज काय माहिती. नाईट टायमाला एवढा पाऊस असतो की बघायला नको, आणि आज अजिबात पाऊसच पडला नाही, नुसता ऊन. चल आता ना मम्मी तू बघून घे व्यवस्थित, म्हणजे नेक्स्ट टायमाला आलो तर कळेल तरी. एकदाच रोड बघून घे. सारखं आपला भाऊ थोडी येणार आहे आपला भाई थोडी येणार आहे घ्यायला डायरेक्ट. अच्छा इकडे आहे, आवाज देऊ शकतो. बाय चल. हां मम्मीला काय पाठी ही पडली ती पोरगी बघ कशी पडली. लागलं. चालता पडली. अथर्वची चाल बघ, बाईची चाल एकदम. बाय अथर्व, नीट जा, गाड्या बघ. बाय.